ओम नमो आदेश महाराष्ट्रातील सर्व नाथ भक्तांच्यासाठी एक आनंदाची बातमी। येणाऱ्या 17 तारखेला 17 मार्च रोजी संध्याकाळी ठीक 4 वाजता गुरुगादी इंदिरानगर सम्राट स्वीटच्या बाजूला गुरु गोविंद सिंग कॉलेजच्या मागून आपल्या बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त पालखी निघणार आहे। तरी सर्व नाथ भक्तांना भाविकांना आग्राचे आमंत्रण आहे। आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार या पालखी सोहळ्यास उपस्थित राहून या पालखी सोहळ्याची शोभा वाढवायची आहे। हेच आपणास मी ओम नमो सद्गुरु सत्सन्यासी आखाडा चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक महाराष्ट्र राज्यातर्फे आपणा सर्वांना आग्राचे आमंत्रण देत आहे। सांगण्यास आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये एक ग्रंथरत्न ज्याचा उल्लेख सर्वजण आता करतात असा प्रचलित ग्रंथ नवनाथ भक्तिसार या भक्तिसार अध्याय 2 मध्ये श्री मालुकवी यांच्या हस्ते लिखित आहे की मच्छिंद्रनाथ महाराजांना आई भगवती प्रसन्न झाली आणि तिने आदेश दिला की नाथा तू अंजनेरीला जायचं, तिथे बेल सजीव करायचे आणि मार्कंडेयला घेऊन यायचे। मार्कंडेय म्हणजे वणीच्या समोरचा पर्वत। तसं महाराजांनी अंजनेरीला गेले, बेल सजीव केले म्हणजे संजीवनी विद्येचा अभ्यास केला आणि ते बेल घेऊन त्र्यंबक राजाचं दर्शन घेऊन ते मार्कंडेयला जात होते। इतकी मोठी तपस्या भूमी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये असतानाही साध्या महाराजांच्या पादुका आजपर्यंत कोणी बसू शकले नाही। हाच उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून आपल्या मंदिराच्यासाठी बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मंदिरासाठी अंजनेरी येथे सुंदर अशी 10 गुंठे जागा घेऊन तिथे मंदिराचे कार्य सुरू केलेले आहे। या मंदिर कार्याच्या व निर्माण कार्यामध्ये सर्व भाविकांचे दानशूरांचे हातभार लागावा यासाठी मी या चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांस आवाहन करीत आहे। जे खरोखर जे दानशूर आहेत, ज्यांना दान करायचं आहे, मंदिर कार्यात मदत करायचं आहे, त्यांनी बडून चढून या कार्यामध्ये हातभार लावावा का जेणेकरून हे मंदिर निर्माण झाल्याच्या नंतर जे खरोखर भावनिक आहेत, भाविक आहेत, धार्मिक आहेत, ज्यांना ध्यान साधना करायची आहे, ज्यांना नाथपंथाचं महत्त्व आहे, ते तिथे येऊन त्या साधना करू शकतात। तिथली जी ऊर्जा आहे ते ग्रहित करू शकतात। हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून या मंदिराचं कार्य करत आहोत। आज ज्या वेळेला हे मंदिर तिथे निर्माण होईल तर त्र्यंबकच्या वैभवामध्ये खूप मोठी अशी भर पडणार आहे। त्र्यंबक म्हणजे 12 ज्योतिर्लिंगामधलं एक सुंदर असे स्थान आहे। त्याच्यामध्ये नवनाथ भक्तिसारामधून जो उल्लेख आणि पुरावा आपल्या समोर आलेला आहे तीच उचल घेऊन आम्ही हे मंदिराचं कार्य करत आहोत।